की तुम्ही लातूरमधून सुरुवात केली होती. त्या ठिकाणी ही जी इंडस्ट्री आहे, फूड इंडस्ट्री आहे, ते सुरू करणं. एक छोटीशी 100 स्क्वेअर फीटची जागा घेऊन ते मशीन सेटअप करण्यापासूनचे जे चॅलेंजेस आहेत, रॉ मटेरियल कुठल्या पद्धतीचं हवं आहे, कुठल्या पद्धतीने गोष्टी चांगल्या होऊ शकतात, कशी कॉस्ट कटिंग करायची, कसं आपण प्रॉफिटेबल होऊ शकतो, ह्या सगळ्या गोष्टीचे बरेच मेजर चॅलेंजेस आहेत. फ्रंट एंड दिसायला खूप चांगले लॅविश कॅफे दिसतात, पण त्याला चालवणं तेवढंच मोठं एक चॅलेंज आहे. ते चॅलेंज एक प्रॉपर मागे बॅकअप प्लॅन, बॅकअप असल्याशिवाय ते कम्प्लीट नाही होत. मार्केट क्रिएट करणं हे एक मोठं चॅलेंज असतं. अगदी खरं आहे. तर मग ते तुम्ही कसं केलं आणि त्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे? फूड इंडस्ट्रीमध्ये एक्झॅक्ट अपॉर्च्युनिटी कुठे आहेत, आपण त्याच्यावर फोकस जास्त केला पाहिजे. आणि आपण काय करायचं त्याचं एक एम धरून जर चाललो आपण पुढे, तर नक्की मार्केट तयार होऊ शकतं. एक आपल्याला सक्सेसफुल बिझनेस दिसतो, पण त्याच्या मागे एक मेहनत असते असं म्हणता येईल. बऱ्याचशा गोष्टी असतात, त्याचा अभ्यास केला, ती सगळी गणितं व्यवस्थित बसवली तर आपण सक्सेसफुली बिझनेस हँडल करू शकतो. मेजर चॅलेंजेस आहेत की आपल्याला आपल्या आउटलेटमध्ये सोयीस्कर गोष्टी कशा कस्टमरपर्यंत आपल्या पोहोचवता येतील, हे सगळ्यात मेजर फोकस होतं आमचं. त्यातल्या त्यात आमचं जे एक्सपर्टी आहे आणि ज्या प्रोडक्टने आम्ही बिझनेस स्टार्ट केलेला, कॅडबी नावाचा एक प्रोडक्ट आहे जो चॉकलेट थिक शेक आहे. लोकांना आवडतात आणि ते एक्सप्लोर करतात आजकालची जनरेशन. जे फॉरेनमध्ये वगैरे Gen Z. चालायचे प्रोडक्ट, जेनजीज झाले, फॅमिलीज झाले, आईस्क्रीम्स पण आम्ही बनवतो.